राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेच्या सदस्य असणाऱ्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी आत्महत्या केली। या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली। खरं तर 7 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या थाटामाटात गौरी यांच्या आईवडिलांनी डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं। परंतु या 9 महिन्यामध्ये असं काय घडलं ज्यामुळे डॉक्टर गौरी यांना आत्महत्या करावी लागली? पती आणि पत्नी यांच्या पवित्र नात्यामध्ये, यांच्या पवित्र रिश्त्यामध्ये अशी नेमकी तिसरी व्यक्ती कोण आली ज्यामुळे डॉक्टर गौरी यांना आत्महत्या करावी लागली? खरं तर या बाबतीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। गौरी यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। खरं तर कालपासून आज दिवसभरामध्ये काय घडलं हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कॅबिनेट मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असणारे अनंत गर्जे यांचा 7 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झालेलं होतं। डॉक्टर गौरी, ज्या की डेंटिस्ट होत्या, ज्या केएम रुग्णालयामध्ये जॉब करायच्या, त्यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता। डॉक्टर गौरी यांच्या आईवडिलांनी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च करून मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचं लग्न लावून दिलं। या लग्नासाठी कॅबिनेट मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे, त्याचबरोबर त्यांची बहीण असणाऱ्या डॉक्टर प्रीतम मुंडे, त्याचबरोबर त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे या सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिल्या होत्या। यानंतर पंकजा मुंडे यांनी एक पोस्ट सुद्धा फेसबुकवरती लिहिलेली होती। या पोस्टमध्ये पंकजा मुंडे असं म्हणाल्या होत्या की खरं तर अनंत मला मुलासारखा आहे, त्याच्या लग्नाबद्दल, त्याचं लग्न होतं याचा मला मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होतोय। अशा पद्धतीची पोस्ट पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरती केलेली होती। खरं तर हे लग्न 7 फेब्रुवारी 2025 रोजी झालं आणि या लग्नाला 9 महिनेही झालेले नव्हते, तोच डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केली। खरं तर या आत्महत्येमुळे खरं तर खूप मोठी खळबळ उडालेली होती। खरं तर काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या का केली या बाबतीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। डॉक्टर गौरी यांचे मामा असणाऱ्या डॉक्टर गौरी यांचे जे मामा आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनंत गर्जे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, याची माहिती डॉक्टर गौरी यांना झालेली होती। या कारणावरून सातत्यानं डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांचे वादविवाद व्हायचे आणि अनेक वेळा डॉक्टर गौरी यांना अनंत याने मारहाण सुद्धा केलेली होती आणि त्यामुळे कुठंतरी ही जेव्हा बाब डॉक्टर गौरी यांना समजली त्यावेळेस त्यांनी कुठंतरी मोठं मन करून हे सगळं सोडून द्या अशा पद्धतीच्या सूचना आहेत, अशा पद्धतीची विनंती डॉक्टर अनंत गर्जे यांना केलेली होती। परंतु यांचं हे विवाहबाह्य संबंध जे होते ते थांबण्याचं नावच घेत नव्हते। अशावेळी ज्या पद्धतीचे एक माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली आहे त्यानुसार जर पाहिलं, ज्यावेळेस ह्या ज्या डॉक्टर गौरी होत्या त्या आधी वरळीमधली जी बीडीडी चाळ होती त्या ठिकाणी डॉक्टर गौरी राहत होत्या आणि तिथून त्यांना कुठंतरी मोठ्या टावरमध्ये शिफ्ट व्हायचं होतं। ज्यावेळी शिफ्टिंगच्या वेळी डॉक्टर गौरी यांना काही पेपर मिळालेले होते आणि त्या पेपरमध्ये किरण इंगळे नावाची कोणीतरी बाई होती, तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं त्या पेपरवर तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे असं लिहिण्यात आलेलं होतं, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या अंजली दमानिया यांनी केलाय। हे कळल्यानंतर डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांच्यामधले वाद वाढतच गेले। कुठतरी त्यानंतर असं हे जे वाद वाढत गेले आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉक्टर गौरी यांनी त्यांना कुठेतरी माफ सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर हे दोघे जे आहेत वरळीमधल्या टावरमध्ये राहण्यासाठी सुद्धा गेलेले होते। कालांतरानं या बाबतीची माहिती जी आहे ती डॉक्टर गौरी यांनी त्यांच्या वडिलांना सुद्धा सांगितली होती अशी प्राथमिक माहिती मिळते। खरं तर ज्या शनिवारी जर पाहिलं तर 1 पर्यंत डॉक्टर गौरी यांनी जॉब केला, कारण त्या जर पाहिलं तर केएम रुग्णालयामध्ये डेंटिस्ट होत्या, त्यांनी त्या ठिकाणी जॉब केला आणि 1 वाजता त्या परत घरी आल्या। त्यानंतर दुपारी 1 पासून ते सायंकाळी 6 पर्यंत त्यांच्यामध्ये आणि त्यांचे पती अनंत गर्जे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोकाचे मतभेद झाले आणि याच मतभेदामधून कुठंतरी डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जाते। ज्यावेळी सातत्यानं या प्रकरणामध्ये आरोप व्हायला लागले त्यावेळी कुठंतरी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून एक प्रतिक्रिया सुद्धा पुढे आलेली होती। या
प्रतिक्रियेमध्ये पंकजा मुंडे यांनी जे निवेदन दिलेलं होतं त्यावेळी पंकजा मुंडे काय म्हणाले आहेत ते सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. पंकजा मुंडे यांच्या कार्यालयानं जे निवेदन दिलेलं होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की काल 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान माझे पीए अनंत यांनी माझ्या दुसऱ्या पीएला फोन केला होता. ते खूप रडत होते. त्यांनी मला खूप दुःखानं सांगितलं की त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. हे माझ्यासाठीही खूप धक्कादायक होतं. पोलिसांनी त्यांच्या कृतीत सखोलता आणावी आणि त्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी आणि हाताळावी अशी माझी इच्छा आहे, असंही पंकजा मुंडे म्हणालेले आहेत. मी हे पोलिसांनाही सांगितलंय की मी गौरीच्या वडिलांशी बोलले आहे. ते खूप दुःखी आहेत. मी त्यांचं दुःख समजू शकते. अशा घटना हृदयद्रावक आणि सुन्न करणाऱ्या असतात. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय हे समजणं कठीण असतं. अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या मार्फत जी आहे ती देण्यात आलेली आहे. खरं तर हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर आता कुठंतरी ज्यावेळेस डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केलेली होती त्यावेळेस त्यांचे पती आणि पंकजा मुंडे यांचे पी असणारे अनंत गर्जे कुठे होते असं सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित केला जात होता. या बाबतीमध्ये माफ करा, या बाबतीमध्ये पंकजा मुंडे यांचे जे पी आहेत अनंत गर्जे यांनी सुद्धा जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आपण जे आहेत ते पाहणार आहोत. ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला तेव्हा मी घरात हजर नव्हतो असं अनंत गर्जे म्हणालेत. जेव्हा मी परत आलो आणि दरवाजा ठोठावला तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद केलेले होते. मी कितीही हाका मारल्या तरी आतून कसलाही मला प्रतिसाद मिळत नव्हता. मी घाबरलो होतो. मी कोणताही विचार न करता एक मोठं धाडस केलं. मी 31व्या मजल्यावरील माझ्या घराच्या खिडकीतून खाली उतरलो आणि जणू काही मृत्यूच्या दाढेतून 30व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. घरात पाऊल ठेवताच समोरचं दृश्य पाहून मी पूर्णपणे हादरून गेलो. गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत माझ्या दृष्टीस पडली असं गौरी यांचे पती असणारे अनंत गर्जे यांनी सांगितलेलं आहे. खरं तर या प्रकरणामध्ये गौरीच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. त्यांनी थेटपणे या प्रकरणामध्ये गौरीच्या मामांनी जसं सांगितलेलं होतं की आत्महत्या नसून डॉक्टर गौरी यांची ही हत्या झालेली आहे असा आरोप केलेला आहे. कारण गौरी जर पाहिलं तर ह्या डॉक्टर होत्या, धाडसी होत्या आणि त्या आत्महत्या करूच शकत नाहीत असा जो आहे दावा गौरी यांच्या मामाने केलेला आहे. खरं तर अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते याची माहिती गौरी यांना होती आणि याच कारणावरून सातत्याने अनंत गर्जे आणि गौरी यांच्यामध्ये मतभेद व्हायचे, भांडणं व्हायची आणि खूप वेळा अनंत गर्जे यांनी गौरी यांना थेटपणे धमकी दिली की आणि थेटपणे स्वतःवर त्यांनी वार सुद्धा करून घेतलेले होते आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल आणि त्यानंतर मी तुला या प्रकरणात गोवेल अशा पद्धतीचं आणि गुंतवेल अशा पद्धतीची थेटपणे धमकी अनंत गर्जे यांनी डॉक्टर गौरी यांना दिलेली होती. त्यामुळे त्या कुठेतरी दडपणात होत्या आणि अशाच पद्धतीनं ज्यावेळेस अनेक वेळा अनंत गर्जे यांना डॉक्टर गौरी यांनी समज देऊनही ते सुधारलेले नव्हते. त्यांनी सातत्यानं या महिलेशी चॅटिंग सुरूच ठेवली होती अशी माहिती सुद्धा कुठेतरी गौरी यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे. या बाबतीतचे पुरावे, या बाबतीत चॅटिंग जे आहे डॉक्टर गौरी यांनी त्यांच्या वडिलांना सुद्धा पाठवल्याची प्राथमिक माहिती येते. खरं तर या प्रकरणामध्ये वरळी पोलीस ठाण्यामध्ये या पोलीस स्टेशनमध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांचे पी असणारे अनंत गर्जे त्याचबरोबर डॉक्टर गौरी यांच्या ज्या नणंद आहेत आणि दीर आहेत त्यांच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. काल मध्यरात्री 1 वाजता डॉक्टर गौरी यांचे पती अनंत गर्जे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची आता सखोल पद्धतीनं जी आहे ती चौकशी सध्या सुरू आहे. खरं तर दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर गौरी यांच्यावरती आज जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत गर्जे यांचं जो घर आहे त्या घराच्या समोरच त्यांच्यावरती जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात येत होते. परंतु त्यावेळी दोन्ही बाजूचं कुटुंबीय म्हणजे पालवे कुटुंबीय असेल, डॉक्टर गौरी यांच्या माहेरचं कुटुंबीय असेल आणि सासरचं कुटुंबीय असेल यांच्यामध्ये तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बाचाबाची झाली, मतभेद झाले आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. तरी सुद्धा अनंत गर्जे यांच्या घराच्या शेजारीच डॉक्टर गौरी यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी मोठा टाहो फोडला. श्रीमंताच्या घरी मुली देऊ नका असा टाहो जे आहे डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी फोडल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. खरं तर या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा एकंदरीत जी आहे
ती गौरी यांच्या नातेवाईकांकडून जी आहे ती करण्यात आलेली आहे. खरं तर आपण पाहतोय की एकंदरीत जो सुखाचा संसार होता, अवघ्या 9 महिन्याच्या आधी डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांच्या मोठ्या थाटामाटात त्यांच्या डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी लग्न लावून दिलेलं होतं. सुखाचा संसार पुढे जात होता. परंतु या संसारामध्ये अनंत गर्जे यांची एक चूक म्हणजे विवाहबाह्य संबंध जे होते त्यांची ती एक चूक त्यांना महागात पडली आणि त्यामुळं सुखाचा संसार कुठेतरी उद्ध्वस्त झाला आणि अवघ्या 9 महिन्याच्या आत डॉक्टर गौरी यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागला. खरं तर या बाबतीमध्ये अनेक मतभेद आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या असा सवाल सुद्धा एकंदरीत जो विचारला जातोय. खरं तर डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जातं की हत्या नसून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप जो आहे डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे. तर अर्थात अनंत गर्जे यांच्या कुटुंबियांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की ही आत्महत्या आहे. खरं तर या बाबतीमध्ये सध्या शवविच्छेदन झालेलं आहे, त्याचा अहवाल येणं अजून बाकी आहे. परंतु या प्रकरणाचा जेव्हा पोलीस तपास करतील, या तपासातून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते आणि त्याचबरोबर ही खरंच आत्महत्या आहे की हत्या हे लागली जी आहे ते कळणार सुद्धा आहे. या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.